वर्ध्यामध्ये हिंगणघाट या ठिकाणी जो आहे तो नॅशनल हायवेला 4 वर्षामध्ये दुसऱ्यांदा खड्डा पडल्यामुळे राष्ट्रवादी आक्रमक झालेली आहे। जवळपास अर्ध्या तासापासून राष्ट्रवादीचं आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। भर पावसामध्ये हे आंदोलन जे आहे ते बघा या ठिकाणी आपण पाहू शकतो राष्ट्रवादी कशा पद्धतीने आक्रमक झालेली आहे। नेमकं हे आंदोलन कशासाठी आहे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत। काय सांगाल तुम्ही आंदोलन करताय, काय मागणी आहे? हिंगणघाट शहरातील हा उड्डाणपूल आहे, हा शहरातला उड्डाणपूल आहे। या उड्डाणपुलाला 4 वर्ष पूर्ण आतापर्यंत झालेले नाही, पण इथं 2दा मोठे गड्डे पडलेले आहे आणि ते जीव घेणारे गड्डे आहे, म्हणजे अपघात करण्यासाठी आमंत्रण देणारे गड्डे आहे। म्हणून आज 4 वर्ष उड्डाणपूलला झालेले आहे आणि गड्डे पडत आहे। जर इथं अपघात झाला त्या अपघाताचा जबाबदार कोण राहणार आहे? या उड्डाणपूलमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे, मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे। आज आमच्या हिंगणघाट शहरामध्ये आणि हिंगणघाट तालुक्यामध्ये इंग्रजाच्या काळातले पुलं आहे, ते पुलं 100 ते 200 वर्ष झालेले, आतापर्यंत त्यांना काही झालेलं नाही आहे। ते पुलं जशानी तसेच आहे, चांगल्या परिस्थितीत पुलं आहे। आणि हे पूल बघा, हे जे सरकार आहे सत्तेधारी, हे किती मोठा भ्रष्टाचार करून राहिलेला आहे। हा पैसा कोणाचा आहे? हा जनतेचा आहे। हे जे ट्रक असोसिएशनवाले लोक आहेत, ट्रक चालवतात, त्याचा मोठ्या प्रमाणात टॅक्स कटतात आणि ह्या जनतेच्या पैशातून उड्डाणपूल बनते। आणि ह्या उड्डाणपूल 4 वर्षामध्ये 2-2दा मोठे गड्डे, आर पार गड्डे पडलेले आहे। म्हणजे त्या गड्ड्यात जर गाडीचा चक्का गेला तर अपघात झाल्याशिवाय राहणार नाही आणि माणूस मेल्याशिवाय राहणार नाही। तुमची मागणी काय? आमची मागणी हे आहे की ज्या कॉन्ट्रॅक्टरनी हा पूल बनवला, आम्ही 2 वर्षा अगोदर इथं गड्डा पडला होता, मोठ्या प्रमाणात अपघात झाले होते 2-3, आम्ही कॉन्ट्रॅक्टशी कॉन्टॅक्ट केला। तो अभद्र भाषेमध्ये बोलत होता की सत्तेधारी पक्ष माझ्या पाठीशी आहे, मला काही फरक पडत नाही, किती लोक मेले तरी, अशा पद्धतीनं तो कॉन्ट्रॅक्टर बोलत होता। त्या कॉन्ट्रॅक्टरवर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि त्याला मोठ्या प्रमाणात पैशाचा दंड ठोकायला पाहिजे, अशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आमची मागणी आहे। नक्कीच आपण जर एकंदरीत बघितलं तर या ठिकाणी भर पाऊस जे आहे, पाऊस सुरू आहे आणि या ठिकाणी राष्ट्रवादी आक्रमक झालेले आहे। जवळपास एकंदरीत जर बघितलं तर 30 मिनिटापासून हे राष्ट्रवादीचं आंदोलन नॅशनल हायवेवर सुरू आहे। मिलिंद आंडे, G24 तास, हिंगणघाट।